आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं मंडळी की भाग्यांकाला आपण किती महत्व देतो आणि आपण का देतो आणि त्याच्याप्रमाणे रंग, त्याचे वार, वर्ष आणि तारखा आपण कसं वापरतो. पण आता त्याच्याही पुढे जाऊ. आपल्याला आणखी हे बघायचंय की भाग्यांकाचा एवढा आपल्या आयुष्यामध्ये इम्पॅक्ट का. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. आपलं आणि माझं युट्यूब चॅनल अंजली टी वाचन याच्यावरती मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की भाग्यांकाप्रमाणे म्हणजे काही लोकांनी कमेंट्समध्ये मुद्दाम सांगितलं होतं की मॅडम भाग्यांकाचा उपयोग करून काही ठिकाणी रंग वगैरे हे मी जी लोक माझ्याकडे येऊन गेले होते त्यांना दिले होते. तर त्यांच्या कमेंट्स काही लोकांच्या अशा आल्या होत्या की मॅडम तुम्ही हे युट्यूबवरती सगळ्यांसाठी घ्या. म्हणून मागचा जो व्हिडिओ होता तो आपण मुद्दाम त्याच्यासाठी बनवला होता की लोकांचे जे सजेशन्स आहेत त्याही ऐकल्या पाहिजेतच ना आपण, की भाग्यांकाच्या प्रमाणे आपण वर्ष कशी वापरावीत, आपण तारखा कशा वापराव्यात, आपण रंग कसे वापरावे आणि याचा एकत्रित ज्या वेळेला आपण वापर करतो ना त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की अरेच्या आपण इतरांच्या पेक्षा नेहमी दोन पावलं पुढे कसे आहोत. कारण आपण ह्या सगळ्याचा म्हणजे अंकशास्त्राचा आपण सुजाणपणे वापर करतोय आणि हे आपण कसं पुढे जावं, आपली प्रगती कशी करावी हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं. आता भाग्यांक त्याचा उपयोग इथेच थांबतोय का, तर नाही. म्हणजे आयुष्यावरती आपल्या भाग्यांकाचा खूप मोठा प्रभाव. आता आज आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत काही त्याच्यावरती ह्याचा प्रकाश आपण कसा पाडू शकतो, कसा त्याचा प्रकाश टाकू शकतो आणि त्याचा आपल्या पॉझिटिव्हिटीसाठी उपयोग करून घेऊ शकतो. किंवा काही गोष्टी आपल्याला ज्या भाग्यांकाच्या मुळे निसर्ग सांगायचा प्रयत्न करतोय, युनिव्हर्स आपल्याला काही क्लूज देत आहे, ते आपण घेण्याचा कसा प्रयत्न करतोय. तुम्ही खरोखरच ह्याच्याकडे जर लक्ष दिलं ना तर तुम्हाला समोरची व्यक्ती ओळखायला यायला लागेल. माझा मेन उद्देश हाच आहे, तुम्ही जन्मतारीख कळल्यानंतर समोरची व्यक्ती ओळखा. आपण आता ते कसं कसं करू शकतोय ते हळूहळू बघणार आहोत. आपण प्रत्येक वेळेला म्हणतो की जन्मतारखेला आपल्या काय एवढं महत्व आहे, पण मंडळी आपण जन्मतारीख आपली मागून घेतलेली नसते, आपल्याला मिळालेली आहे. याचा अर्थ काय आहे, परमेश्वराने ती आपल्याला दिलेली आहे. काहीतरी त्याच्या पाठीमागे त्याचा उद्देश असेल ना. तर आता तुम्हाला सांगते, जेव्हा एखाद्या तारखेला एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो तेव्हा ना त्या व्यक्तीला त्याचा कारक ग्रह मिळतो. जे नवग्रह आहेत आणि ज्यांचा आपण म्हणतो की आपल्यावरती परिणाम होत असतो. आणि तुम्ही नक्कीच बघा, 1 तारखेची व्यक्ती आहे, 10 तारखेची व्यक्ती आहे, तर ती व्यक्ती कधी घाबरून किंवा एखादा निर्णय मी नाही घेऊ शकत आहे, मला लोकांच्या समोर बोलायला प्रॉब्लेम येतोय, मी नाही बोलू शकत आहे, असं म्हणते का? नाही. कारण का, 1 वरती सूर्याचा अंमल आहे. तुम्ही झाकायचं म्हटलं तरी सूर्याला तुम्ही झाकू शकणार नाही. तशा या व्यक्ती असतात. आपण या व्यक्तींना कितीही मारून मुटकून गप्प बसवायचा प्रयत्न केला ना तर ते नाही बसू शकत, कारण त्यांची ऊर्जा असते. सूर्य जी ऊर्जा सोडतो किंवा त्याच्यातून जी स्पंदनं बाहेर पडतात ती या लोकांच्या मधनं बाहेर पडतात. हे डॅशिंग ही मंडळी असणारच आहेत. याला आता 1 तारीख 10 तारीख वगैरे एकची मालिका आपण म्हणतो त्याला, त्याच्यात जन्मलेल्या लोकांचा कारक ग्रह सूर्य आहे. तसंच प्रत्येकाला आपला आपला कारक ग्रह मिळालेला असतो. म्हणजे काय, त्याची जी जन्मतारीख आहे त्याची एकेरी बेरीज. 1 ते 9 मध्ये जन्म असेल तर एकेरी वेगळं करावंच लागणार नाही, पण 10च्या नंतर जे तुम्हाला एकेरी करावं लागतं तो तुम्हाला तुमचा कारक ग्रह मिळालेला असतो. आता आणि आतापर्यंत आपले जे व्हिडिओ झाले ना त्याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जो आपला भाग्यांक आहे किंवा भाग्यांकाचा जो कारक ग्रह म्हणून आज आपण उल्लेख केलाय त्याच्याप्रमाणेच त्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो. आणि 2
समभाग्यांक असलेल्या मंडळीत साम्य बघा काही दिसतंय का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास कळेल कसा करायचा ते. आता याच्यात काय असतं की ज्या वेळेला तुमचा स्वभाव ठरतो किंवा एखाद्या परिस्थितीत तुमची रिॲक्शन काय असेल, तुमच्या आवडीनिवडी काय असतील, तुम्हाला लोकांच्या मध्ये कसं मिक्सअप व्हायला आवडेल का तुम्हाला अलूफ राहायला आवडेल, एखादं काम तुमच्याकडे दिल्यानंतर ते काम तुम्ही किती वेळात पुरं कराल, आधी महत्वाची गोष्ट म्हणजे कामाला सुरुवात तुम्ही केव्हा कराल आणि ते काम तुम्ही किती वेळात पुरं कराल, आणि काम पुरं करत असताना काम निम्म करून थांबाल का आणि मग बाकीचं काम पुरं कराल का एकदा सुरू केल्यानंतर काम पूर्ण करूनच तुम्ही थांबाल. या सगळ्या बारक्यासारख्या गोष्टी सुद्धा त्या कारक ग्रहावरती किंवा त्या अंकावरती म्हणजेच भाग्यांकावरती ठरणार असतात. त्याच्यात आपण असं म्हणतो तुमच्या महत्वाकांक्षा, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे व्यवसाय, कुठल्या बाजूला तुम्ही शिक्षण घ्यावं, या अशा सारख्या अनेक गोष्टी भाग्यांकावरती किंवा त्या कारक ग्रहावरती. आज आपण जो इंट्रोड्यूस केलेला शब्द आहे नवीन तो म्हणजे कारक ग्रह. तुम्हाला आता माहितीये की भाग्यांकाचा ग्रह आपण कसा काढतो. 1 ते 9च्या ह्याच्यातले ग्रह तुम्हाला माहितीच आहेत. त्याच्यावरती ठरतं ह्या सगळ्या गोष्टी कशा असणार आहेत. एखादं उदाहरण घेऊया मंडळी. मागे एकदा काय झालं होतं, मी जेव्हा पुष्पौषधीची बॅच घेत होते त्यावेळेला अजूनही मला आठवत आहे की मुंबईला लोकलमध्ये एका डब्यात बॉम्बस्फोट झाला होता. आता समजा आपण विचार केला की ही सिच्युएशन जर आपण घेतली तर प्रत्येक भाग्यांक साधारण काय तिथे बिहेव करेल किंवा त्याची रिॲक्शन काय असेल. अगदी प्रत्येक आपण नाही घेतला तर एक 3-4 तरी आपण त्याच्यावरनं घेऊ शकतो. आता एक भाग्यांक डॅशिंग पटकन निर्णय घेण्याची क्षमता आहे. एक भाग्यांकाची मंडळी डब्यात असतील ते काय करतील, ते उठून ताबडतोब त्यांना परिस्थितीचा अंदाज येतो आणि तिथे कृती काय करायला लागायला पाहिजे हेही ते करायला लागतात. हेच तुम्हाला 3च्याही बाबतीत दिसेल. ज्यांचे 3 भाग्यांक आहेत, ज्यांचे 9 भाग्यांक आहेत, ही मंडळी सुद्धा अशा कठीण प्रसंगी डगमगत नाहीत. कारक ग्रह मंडळी मंगळ असतो, घाबरून जाणाऱ्यातला नाहीये. नेपोलियन बोनापार्टने त्याच्या सैन्यामध्ये 9 भाग्यांकाच्या मंडळींची एक तुकडी बनवली होती आणि ती तुकडी कशी होती माहितीये, मारू या मरू, आईदर आम्ही जिंकून तरी येऊ नाही तर आमचं पुढे काही होईल, आम्ही हारून येणार नाही. ही 9 भाग्यांकाची मंडळी काय करतील, स्वतःला जरी जखम झाली असली ना, स्वतःला प्रॉब्लेम होत असला तरी सुद्धा ते धाडसाने उभे राहतील आणि इतरांना त्या सिच्युएशन मध्ये काय मदत हवी आहे का ती मदत करायला तरी पुढे जातील. रादर काही लोकांना बाहेर पडायला, म्हणजे आपण त्यावेळेला पेपरमध्ये वाचलं होतं, तुम्हाला माहिती नाही आता किती लोकांना हे आठवत असेल, पण काही लोकांना स्वतःला जखमा झाल्या होत्या तरी सुद्धा डब्यातल्या बऱ्याचशा लोकांना बाहेर पडण्यासाठी मदत करत होते. ते त्यांच्यापेक्षा कमी जखम झालेली माणसं सुद्धा काही जी शॉक झाली होती त्यांना त्याच्यातून मदत करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत होती. आपण आता समजूच शकतो की ही कुठल्या भाग्यांकाची मंडळी असतील. 1, 3, 9 वाली मंडळी याच्यात जास्त असतात, पण मानसिक ताकद त्यांच्याकडे खूप जास्त आहे. आणि ना बरेच वेळा कसं असतं की हे एक प्रत्येक अंकाचं एक वैशिष्ट्य आहे. आता आपण 2000च्या नंतर काही ठिकाणी बघतोय की जिथे 1 आणि 9 ऍबसेंट आहे तिथे लोकांच्या स्वभावामध्ये काय फरक आहेत, हो की नाही. काही मुलांच्याकडे 1 आणि 9 नाहीच आहे, पण आम्ही सगळे जे आहोत ते 1900 मध्ये जन्मलेले आहोत, 1 पण आणि 9 पण असतो. पण ज्यांचा भाग्यांकच 9 आहे किंवा कारकग्रह जो त्यांचा कारक ग्रहाचा अंक आहे 9, त्या मंडळींनी अशी मदत केलेली आहे. आता याच्यात आपण 2चं समजा जर का उदाहरण घेतलं
तर 2 कसा आहे, हा थोडासा म्हणजे सेंटिमेंटली पण मनाने थोडा कमकुवत असलेला अंक आहे चंद्राचा असल्याने. त्या मंडळींना असं काहीतरी आपल्या डब्यामध्ये झालंय म्हटल्यानंतर ना त्यांना जो शॉक बसलेला असतो, तर त्याच्यातून लवकर उभं राहून पुढे आपण स्वतःची सुद्धा पहिल्यांदा तुम्ही स्वतःला वाचवा, हे सुद्धा त्यांना लक्षात येईपर्यंत वेळ लागतो. हे स्वभावातले फरक आहेत. आता याच्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा काय येतोय, की अंकशास्त्राचा सिद्धांत काय आहे. जिथे स्पंदन 2 व्यक्तींची जमतात त्यांचं एकमेकांमध्ये चांगल्या प्रकारे जमतं, आणि ज्यांची स्पंदनं नाही जुळत त्यांना एकमेकांच्या बरोबर त्यांचं तितकं ते जेल होत नाहीत. आता हे स्पंदन जुळण्यासाठी म्हणून पूर्ण जन्मतारखेचा तर वापर करतोच आपण. मुख्य वापर कशाचा करतो माहितीये, भाग्यांकाचा. त्यामुळे भाग्यांक याही दृष्टीने महत्वाचा आहे की तुमचं कुणाशी जमेल आणि कुणाचं नाही. हेच लग्नाच्या बाबतीत पण आहे हो. पूर्ण जन्मतारीख पाहतोच आपण, पण आपण हेही मेन पाहतो की भाग्यांक काय आहे. तुम्हाला लक्षात येत आहे ना की भाग्यांकाला आपल्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे. आता अंकशास्त्रामध्ये ना मॅस्क्युलिन नंबर्स आणि फेमिनाईन नंबर्स, म्हणजे काही अंकांना पुरुषी अंक म्हटलं जातं, काही अंकांना स्त्री अंक म्हटलं जातं. आता ते आपण बघितलं होतं सुरुवातीच्या याच्यामध्ये की चीनी आणि पायथागोरस पद्धतीप्रमाणे या सम आणि विषम अंकांना कसं मानतात. पण हे सुद्धा कशावरून ठरतं, तुमच्या भाग्यांकावर ठरतं. तुमचा जर का 1, 10, 19, 28 असेल तर तुमचा विषम अंक आला, आणि जो मॅस्क्युलिन आहे का, 1 हा मॅस्क्युलिन आहे, आणि समजा 2, 11, 20, 29 असेल तर तुमचा फेमिनाईन झाला. आणि मग मॅस्क्युलिन जे नंबर्स आहेत त्यांना असं म्हटलं जातं की हे जास्त ताकदवान आहेत, त्यांना तेजस्वी म्हटलं जातं. आणि जे फेमिनाईन अंक आहेत त्यांना तेवढं महत्व दिलेलं नाहीये. आपल्याला इथे महत्व किती दिलं ह्याच्यावर जायचं नाही. आपल्याला कुठे जायचंय, हे सगळं ठरतं कशावरून, हे ठरतं भाग्यांकावर. म्हणून भाग्यांक अत्यंत महत्वाचा आहे. आता आपल्याला व्यवसायात पार्टनरशिप करायची, किंवा आपल्याला घर घ्यायचंय, स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे, नंबर काय घ्यावा, पार्टनरशिप मध्ये कुणाशी पार्टनरशिप करावी, आपण गाडी घ्यावी तर गाडीचा नंबर काय असावा, या सगळ्यासाठी बरं शुभ तारखा, शुभवार, हे तर सगळं आपण मागच्या वेळेला बघितलं ते भाग्यांकावरच आहे. पण गाडीचं, घराचं, पार्टनरशिपचं हे सुद्धा सगळं आपल्या भाग्यांकावरच ठरतं. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग आपल्या ह्याच्यात येतोय ते म्हणजे स्वभाव. मंडळी, माझा मनापासूनचा हा उद्देश आहे. हे युट्यूब चॅनल काढण्याच्या पाठीमागचा पण माझा उद्देश हा आहे, तुम्ही लोकांनी अंकशास्त्राचा स्वतःला व्यवहार कसा उपयोग करून घ्यायचा हे बघावं. कुठचाही व्हिडिओ फार मोठा नाहीये. लहान लहान व्हिडिओज मध्ये माझ्या परीने मी सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ते तुम्ही ऐका, आणि तुम्ही एखादी जन्मतारीख तुम्हाला कळल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखायचा प्रयत्न करा. तुम्ही कुठेही जिथे काम करत असता, तुमच्या टीम मध्ये लोक असतात, त्यांचा जर का तुम्हाला अनुभवाने तुम्हाला स्वभाव कळतो, पण जन्मतारखेवरनं जर कळत असेल ना, तर डे 1 पासून तुम्हाला समजतं की ती व्यक्ती कशी वागेल, कुठच्या परिस्थितीत ती कशी बिहेव करेल, त्याची त्या व्यक्तीची रिॲक्शन प्रत्येक ठिकाणी कशी असेल. हे तर झालं लांबचं. पण कमीत कमी तुम्ही अगदी सुरुवातीला स्वतःला ओळखा. तुमचा स्वभाव काय असणार आहे, तुम्हाला काय आवडणार आहे, काय नाही. पण अंकशास्त्र इथेच थांबत नाहीये. अंकशास्त्र आपल्याला हे पण सांगतंय तुमच्याकडे काय आहे, तसंच तुमच्याकडे काय नाही. पण हे माझ्याकडे नाही म्हणून आपण थांबणार असतो का? नाही. जे नाही ते प्रयत्नपूर्वक आपण आपल्या अंगात आणणार असतो. हेही अंकशास्त्र आपल्याला सांगतंय की माझ्याकडे काय नाहीये पण मला काय हवंय. उदाहरणार्थ, तुम्ही 5 नंबर आहात. हा, तुमच्याकडे बोलण्याचं चांगलं स्किल आहे, तुम्हाला लोकांच्या समोर एखादी गोष्ट प्रेझेंट करण्याचं छान स्किल आहे, पण 1 नंबरकडे असणारं जे धाडस आहे लोकांच्या समोर जाऊन बोलण्याचं, ओरेटरी त्यांची जी आहे
ती जर का 5 नंबरच्याने ठरवली आपल्यामध्ये आणायची तर ते आणू शकतात. याला काय गरज आहे? तुमचा अभ्यास आणि तुमचे प्रयत्न, आणि सगळ्यात महत्वाचं काय? तुमची इच्छाशक्ती, म्हणजे तुमची विल पॉवर. हा तर एक भाग आहे. हा प्रत्येकाने स्वतःची प्रगती करून घ्यायचा आहे. पण आता मी येते, तुम्ही स्वतःला ओळखा, तुम्ही तुमच्या घरातली लोक ओळखा. कमीत कमी प्रत्येक आईने आपलं मूल ओळखा. ते ज्या तारखेला जन्माला आलंय ना, त्याच्यावरून तुम्ही ओळखा की माझं मूल कसं असेल, त्याचा स्वभाव कसा असेल, आणि डे 1 पासून आपण पेरेंटिंग कशा पद्धतीने करणार आहोत. आज खूप महत्व आहे ह्या गोष्टीला. आणि पेरेंटिंग करताना आपल्याला माहित पाहिजे की मूळ आपल्या बाळाकडे काय आहे आणि काय काय आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचंय. इथेही भाग्यांक महत्वाचा आहे, इथेही स्वभाव महत्वाचा आहे. आणि हळूहळू तुम्ही जर प्रयत्न केलात ना, तर तुम्हाला नक्की आपल्या सगळ्या लोकांचे स्वभाव ओळखता येईल. आणि मग तुम्हाला लक्षात येईल की अंकशास्त्र व्यवहारात वापरायला अतिशय सोपं आहे, जिथे मला असं वाटतं तुम्ही सर्वांनी यावं. मंडळी, आज इथेच थांबू. पण आपलं जे युट्यूब चॅनल आहे अंजली टी वाचन, त्याच्यावरती प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करा, मित्रमंडळींना शेअर करा, तुमची कमेंट्स पाठवा आणि लाईक करा. धन्यवाद.